खतरनाक वरती जे तुम्हाला जे पहिलं बांधलं होतं ना, तुम्ही ते बघितले नसेल व्हिडिओ तिथं बघा. हा बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की तो होळीला नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर नाही बघा हा वाडीच्या भावाला, जो की आपण बोलतो ना कोकणातला राखणदार, तो आमच्याकडे वाडीचा भावा म्हणतात त्याला, तर तो त्याला दिला आपण त्या देवाला. अशा प्रकारे 5 फेऱ्या नाचल्या होतात. त्याच्यापैकी आता मी सुद्धा नाचून आलो थोडा, कारण का मला सुद्धा आनंद लुटायचा आहे त्याचा. अरे हे मला दे 2. अरे मला दे ना, मुंबईकर आहे ना, काय मोका दे, काय पण दे. हे बघा खतरनाक, कोणीतरी आपल्या हार्दिकने आवाज काढला, पहिलाच बाहेर काढलेला हार्दिकने. खतरनाक, काय सांगू मजा असते यार ही. जय हो हो, अपरंपार अपरंपार, काही मजा असते यार, खतरनाक. नमस्कार मित्रांनो, आज म्हणजे संपूर्ण कोकणात म्हणजे शिमगा चालू आला आहे. तर आज पहिला दिवस आहे, फाग पंचमी बोलतात त्याला. तर तेव्हा कोकणात काय करतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याच्या अगोदरची जी व्हिडिओ अपलोड केली ते बघितली नसेल की आम्ही रानात जाऊन 2 मोठी झाडं तोडतो, जी की शेवरीची झाड असतात, काटेरी झाड असतात, ते कशा प्रकारे तोडतो ते तुम्ही बघितलं नसेल तर ती व्हिडिओ बघा. हा पार्ट 2 आहे. तर त्याच्यामध्ये आता रात्र झाले, तर होळीला आम्ही आग लावतो. 2 होळे आहेत मागे, तर त्यांना आता आग लावतो. तर आग लावण्याच्या म्हणजे आता काय त्याचं सजवणं म्हणजे काय, त्याच्यानंतर मग लहान माझ्यासारखी लहान थोर सर्व मोठे मुलं वगैरे आहेत ना, आमटी आणतात रानात जाऊन. तर आमटी म्हणजे काय असते, तर ते आगीत टाकतो. मग आगीत टाकल्याच्यानंतर त्याचे थोडा निकारा होतात. मग तो निकारा झाला ना की त्याच्यानंतर मग इकडे येतो, इथे एक पात्र आहे आमची ती तिकडे, तर त्याच्यावर आपटतो जोरात, मग त्याचा मोठा आवाज होतो. तर इन डिटेल सर्व कोकणातला शिमगा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यातलाच हा पहिला दिवस आहे फागपंचमीचा. तर बघूया आपण पुढे काय करतात ते तुम्हाला एक्सप्लेन करतो बॅक कॅमेऱ्याने. चला. तर हे जसं की तुम्हाला सांगितलं मी, तर सजवतात. तर हे सगळ्यात पहिले भारे असतात. भाऱ्याच्या नंतर मग गवत असतात, त्याला वरंड असं बोलतात. तर सगळ्यात पहिलं अशोकांना आणि महादेव काकांनी सजवतं इथे. तर हे आपण दुपारीचा बघितलात मागच्या व्हिडिओत, जर नसेल बघितलं तर मागची व्हिडिओसुद्धा बघा. त्याच्यामध्ये आम्ही या होळ्या रानातून कशा तोडून आणल्या. रात्र झाली आम्हाला, ऑलमोस्ट 8:30 वाजून गेलेले. तर या होळ्या उभ्या करायला शेवरीची झाड आहेत, ते काटेरी झाड आहेत. तर इन डिटेल ते रानात कसं गेलो, कशा प्रकारे तोडल्या, कशा प्रकारे घेऊन आलो, ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा. ती खूप व्हिडिओ मोठी झाली होती म्हणून ती हा पार्ट त्याच्यासोबतच आहे. बट तुम्ही नेक्स्ट पार्ट म्हणजे दुसरी व्हिडिओ बनवली, तर ही दुसरी व्हिडिओ आहे. तर पहिली व्हिडिओसुद्धा बघा. तर अशा प्रकारे आता आम्ही सजवतोय. तर सगळ्यात पहिले भारी जसं बोललो, तर त्याच्यानंतर गवत, मग त्याच्यानंतर मग त्याला इथे आता पहिलं म्हणजे नारळ वगैरे देतात. सर्व वाडीतली सर्व ग्रामस्थ मंडळी जमा होतात. त्याच्यानंतर मग नाचतो सुद्धा त्याच्या वाटला आम्ही, ढोलकी टाल, तेव्हा तिथे काका ढोलकी होत आहेत. तर अजून वेळ झालेली नाही, तर आता हळूहळू लोक येतील. तर सगळ्यात पहिले ही आपली जी होतकरू म्हणजे जे मंडळी आहेत, जसं की अशोकांना वगैरे, तर ते आता सजवत आहेत. तर ते बघा कशा प्रकारे, जसं की मी तुम्हाला म्हणालो की पूजा अर्चना केली जाते, तर त्यासाठीची सगळ्यात ही पूर्वतयारी. जसं की हे आता अशोकांना आले, ते आता सर्व व्यवस्थित करणार आहेत, सारवून वगैरे एकदम पद्धतशीर. तर बघूया अशोकांना कशा प्रकारे करत आहेत. सगळ्यात पहिलं पाणी, त्याच्यानंतर सर्वच शेण आणलं आहे, आता सारवणार. अशा प्रकारे सारवलं, थोडंसं असं शास्त्र केलं. त्याच्यानंतर रांगोळी काढत आहेत. तर रांगोळी काढली अशा प्रकारे अशोकांना. हळद, कुंकू, तांदूळ, अबीर, गुलाल, अशा प्रकारे सर्व व्यवस्थित एकदम चाललं आहे पद्धतशीरपणे. त्याच्यानंतर फुलं, तमाशा बघायचा आहे. कुठे आली तमाशाची उत्तम आकडेवाली आली. त्याच्यानंतर आता अगरबत्ती पेटत आहेत. सगळं पूजा झालेली आहे आता आपली होळीची. आता नैवेद्य दाखवतोय. तर नैवेद्यामध्ये गुळ आहे, पोहे आहेत, फणसाची पानं आहेत नैवेद्यासाठी. कोकणात मोस्टली नैवेद्यासाठी केळीची, फणसाची, कुड्याची अशा प्रकारची पानं वापरली जातात. तर आता सध्या अवेलेबल फणसाची पानं आहेत. तर फणसाची पानं त्याच्यावरती दाखवतोय नैवेद्य. अशा प्रकारे हा होळीला नैवेद्य दाखवतोय. नैवेद्य दाखवण्याची पद्धत अशा प्रकारे 3दा. हा बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की तो होळीला नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर नाही बघा हा वाडीच्या भावाला, जो की आपण बोलतो ना कोकणातला राखणदार, तो आमच्याकडे वाडीचा भावा म्हणतात त्याला. तर त्याला दिला आपण त्या देवाला. आमच्याकडे राखणदार आहे तो, तर त्याला आमचं पहिलं मान असतं. तर अशा प्रकारे सर्व चाललेलं आहे. कीप वॉचिंग. अर्ज लावला इकडे बाबांनी.
बाई के मागे तर मला तू काय 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 काळी श्री वागदा तू बाय माझे उभी राहा भोग देवा तालाबाद प्रमाणे वलदेव सजवलेला हो रे तर याच्यात काय चुका वाका असत तेवढा मान्यता करून घे राखणावर उभा राहा पोरे बाळे नाचणार खेळणार आहे त्यांना अतिबाई सांभाळ कर काय तुमच्या इकडे येऊन देऊ नको आणि ह्या वर्षापासून पुढे कमी हर महादेव. अशा प्रकारे होळीला अर्ज लावलेला आहे. तर अशा प्रकारे सर्व तयारी झालेली आहे. आता खालूगजा रेडी झालेला आहे. आपल्या कोकणची शान खालूगजा टाळ वगैरे सर्व व्यवस्थित झालेलं आहे. सोन्याची शरीर सरी अशा बोंबा मारल्या आता सुरुवातीला. जय अशा प्रकारे लहान थोर सर्व पूर्ण नाचतात. त्याला चप्पल घालून नाचवता पोरगा. हे बघा हे अशा प्रकारे शिकवतात. लिविट लिविट अशा प्रकारे 5 फेऱ्या नाचल्या होतात. त्याच्यापैकी आता मी सुद्धा नाचून आलो थोडा, कारण का मला सुद्धा आनंद लुटायचा आहे त्याचा. तर त्या प्रकारे आता चालू आहे सर्व. लहान पोरांना सुद्धा खूप मजा येते. जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 5 फेऱ्या नाचून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आग लावतील याला. आणि आता पोरं आहेत ना निघाले असतील प्रत्येकाच्या आमट्या आणण्यासाठी. तर आमट्या म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं हे बघा आयुष घेऊन आला आहे. तर त्याच प्रकारे सर्वजण आता आग लावल्याच्यानंतर बघाल तुम्ही काय जन्नतवाली मजा असते. जन्नतवाली मजा. अरव अरव हे मला दे 2. अरव मला दे ना. मुंबईकर आहे ना काय मोका ते काय पण दे. हां तो 3च आहे म्हटलं की आहे ना. आमटी इज अ प्रायमरी फॅक्टर आणि मोका इज अ सेकंडरी. सो तोने मला आमटी नाही दिले बट सेकंडरी दिला आहे त्याने. तर ही अशा प्रकारे आता अशोकांना आग लावत आहेत. आग लावलेली आहे अशोकांनी. पोरं बघा आता अशोकांना आग लावतील ते ठीक आहे. हे बघा आग लावली नाही ना तेव्हा लगेच पोरं बघा आमट्या वाजायला तयार. सही तू पण आणल्याचं हे. अशोकांना कुठे गेलं. आग लावली नाही आता. हे नॉर्मल होळी आहे. एका वाडीची होळी आहे. तर ही एवढी काही जास्त मोठी नसते बट तरी खूप मोठी आहे ही. वाडीचा जो गावाचा जो होम असतो शब्दाच्या पलीकडे असतो तो सुद्धा बघायला भेटेल. कोकणातल्या रील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील इकडे. # कोकणी मार्ग्या. हो अपरंपार काही मजा असते यार. खतरनाक. आणि ही म्हातारी माणसं इकडे. आणि बाकी तिकडे
लेडीज लोक बायका वगैरे. हो 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 खतरनाक. हे बघा स्ट्रगल करतात खूप पोरं. ए पहिला कोण आवाज काढतो बघूया बाई. हा खतरनाक आहे, खतरनाक खतरनाक खतरनाक. ए मला पण थांबता मी पण येतो. हो खतरनाक खतरनाक. वरती जे तुम्हाला जे पहिलं बांधलं होतं ना तुम्ही ते बघितले नसेल व्हिडिओ तीच बघा. ओ माय गॉड अपरंपार 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 खतरनाक. हे बघा खतरनाक. कोणीतरी आपल्या हार्दिकने आवाज काढला पहिलाच बाहेर काढलेला हार्दिकने. खतरनाक काय सांगू मजा असते यार ही. खतरनाक. पहिली होली पाक पंचमी. हे कोण सेकंड आवाज काढा पटकन. तसं की तुम्हाला म्हणालो इथे आवाज काढता म्हणजे दगडीवर आपटतात जोरात. तर बघूया. हे गेली 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 जाते जाते जाते. कटकटे रे. एवढी मोठी बाप र. हे असं का करतोय कारण का आपल्या ना हे जे होलीचं झाड आहे शिवरीचं झाड आहे ते आपल्या खालच्या साईडला पाडायचं नाही म्हणून आम्ही ह्या साईडला शेडावर टाकलाय. बराच वेळ झाला. बराच म्हणजे कालूक बघा काय झालाय त्याला माझा दिसत नाही. फक्त डोला चकचकतायत. हे चला 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 उतला घ्या. समोरचा माणूस बघा केवढा आहे आणि त्याच्यापेक्षा किती उंच आहे बघा. मग तुम्ही समजा हे लहानपण हे अनिश तिकडे जा तिकडे होली पडते इकडं. हे बघा ऍक्च्युली काय झाड खूप मोठं होतं आणि उंच पण होतं तर एवढं प्रेशरनी पडलं ना. अशा प्रकारे आपली पहिली होळी तोडून झालेली आहे. हे आता दुसऱ्या होळीच्या ठिकाणी आलेला आहे. आता बघूया. अरे सूर्य बाजू तिकडे आम्ही होली तो आणतोय आणि इकडे जे बाबा लोक आहेत त्यांनी नेमा काढून दिला आहे काय. अरे तू मोडला आईचा गो. अरे जाऊ दे. बायका एका सर्व नंतर रात्री येतात तर तुम्ही बघाच कशा प्रकारे नाचतो वगैरे वगैरे काय ते. आय थिंक ते खूप मेहनतीचं काम आहे. हे बघा पडते बघा.